या बीड जिल्ह्यामध्ये एक जागृत देवस्थान म्हणून या बीड जिल्ह्याच्या भूमीवर धारूर तालुक्याच्या धर्तीवर श्री छत्र हनुमंतरायाच्या चारधरी या गावच्या उपसरपंचपदी श्रीमान आसारामजी मुंडे व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी युवराजजी मुंडे यांची निवड झालेली असल्यामुळे आपण हे पाहू शकताय की चारधरी येथील संपूर्ण गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि लाईव्ह देवकऱ्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। कारण राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या तथा देवदेवतांची पावनभूमी आणि हनुमंतरायाची पावनभूमी म्हणून या चारधरीची ओळख आहे। आणि नेहमीच हे गाव कोणत्या ना कोणत्या राजकीय सामाजिक पटलाच्या माध्यमातून एक आदर्श गाव म्हणून अधोरेखित नकाशावर असते। आणि आज आपण त्याच धर्तीवर आहात। या गावच्या उपसरपंचपदी निवड झालेले आसारामजी मुंडे आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी युवराजजी मुंडे यांची निवड झालेली आहे। आणि त्यांच्या माध्यमातूनच शालेय व्यवस्थापनाचा कारभार असेल, गावचा कारभार असेल, कारण इतर अशी माहिती मिळते की पंचायत राजच्या माध्यमातून ज्या योजना गावामध्ये पुरवल्या जातात त्या योजना गावामध्ये पोहोचत नाही आहेत। कारण या गावचे रस्ते देखील असे खराब, लाईव्ह देवकऱ्यांनी सर्वे केलेला आहे, रस्ते देखील खराब, कारण कोणत्याच सोयीसुविधा दिसत नाही आहेत। कारण अनेक जग हे चंद्रावर चाललेले आहे, परंतु धारूर तालुक्यातील चारधरी येथील गाव विकासापासून खूपच लांब दिसते। आणि त्याचीच धुरा उपसरपंच पदी विराजमान झालेले आसारामजी मुंडे यांच्या खांद्यावरून पडलेले आहे। साहेब, ही आपल्या खांद्यावर पडलेली शाल धाग्याची शाल नसून विकासाची ओझे आहे। आणि हे ओझे जे उतरायचे असेल तर आपल्याला एक आदर्श विकासाचे मॉडेल म्हणून चारधरी हे गाव करून दाखवावं लागेल। आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी युवराजजी मुंडे यांची निवड झालेली आहे। आणि अशी माहिती मिळत आहे की ह्या शाळेमध्ये विद्यार्थीच नाही आहेत, अशी माहिती मिळते। कारण जेवढी हजेरीपट पाहिजे तेवढी नाही आहे, परंतु वरिष्ठ पातळीवर ह्याची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे। कारण जास्तीचे विद्यार्थी दाखवले जातात अशी माहिती गट शिक्षण कार्यालय धारूर येथील मिळते। तरी पत्रकार म्हणून बोलतोय, तरी आपण हे पाहू शकता त्यांचा सन्मान झालेला असल्यामुळे गाव सुधारण्यासाठी आणि शाळा सुधारण्याची जबाबदारी ह्या 72 युवकांच्या माध्यमातून गावाने यांना संधी दिलेली असल्यामुळे, कारण हे चारधरी हे गाव पंढरपूरच्या विठ्ठलासारखे शांत, संयमी आणि 18 पगड जातींना बरोबर घेऊन चालणारे गाव म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये ओळख आहे। राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत भगवान बाबा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेवर चालणारे चारधरी हे गाव असल्यामुळे एक राजकीय सामाजिक पटलाच्या माध्यमातून आदर्श गाव म्हणून किल्ले धारूर तालुक्यामध्ये ओळख आहे। साहेब, काय सांगताय, आपल्या गावच्या उपसरपंचपदी निवड झाली त्याबद्दल? गावानं माझ्यावर दाखविलेला विश्वास मी पूर्णपणे ताकदीने गावाचा विकास करण्यासाठी माझं योगदान राहील। रस्ते असेल, शाळेचा, आता तुम्ही म्हणलात पटसंख्येबद्दल, पण तसं काही नाही आहे। जे आहे ते पटसंख्या बरोबर आहे। तुम्ही म्हणतात ही गोष्ट माझ्या दृष्टीने तरी चुकीची आहे। जी पटसंख्या इथं उपलब्ध आहे ती बरोबरच आहे, पण आम्ही भविष्य काळामध्ये होता होईल एवढं शाळेत चारधरी गावातून बाहेर जे विद्यार्थी जाणार आहेत इथं शिक्षणाचा दर्जा सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आणि इथलचे ॲडमिशन इथंच ठेवण्याचा प्रयत्न करू। काय सांगताय, हे शाळे जे म्हणजे चांगल्या प्रकारे घडवण्याचा आपला मानस आहे का? शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणजे गावच्या सरपंचाला जेवढे म्हणजे आदर्श मानले जाते तेवढेच उच्च दर्जाचे पद आहे। आपण शाळेचे रोपड बदलून दाखवाल का? हो, नक्कीच आम्ही शाळेचं उज्ज्वल भवितव्य करीन। आणि आमच्या शाळेला ग्राउंड नव्हतं सर, ग्राउंड माध्यमातून आम्ही दिलेलं आहे। आणि आम्ही पटसंख्या भरपूर म्हणजे आमच्या कामापुरते आहे आम्हाला। आणि हे चुकीचे तुम्ही माहिती दिली की हे पटसंख्या कमी म्हणता तुम्ही, पटसंख्या बरोबर आहे तीच आहे आमची। आणि आम्ही चांगलं उज्ज्वल भवितव्य आम्ही करू जिल्हा परिषद शाळेचं। काही गावकरी देखील आपण हे बघू शकता की मोठ्या प्रमाणावर गावकरी आहेत। बरं ऐका, एक गावकरी म्हणून पत्रकार म्हणून बोलतो या येथे दर शनिवारी म्हणजे मोठी पंगत, महापंगत होऊन हनुमंतरायाची पावनभूमी आहे, परंतु या गावामध्ये विकास दिसत नाही आहे। काय सांगताय? नक्कीच थोडंसं काही विकासामध्ये थोडीफार कुचराई असेल आमच्या गावामध्ये, परंतु सामाजिकदृष्ट्या एकरूपतेने एकवटलेलं हे सुंदर असं आमचं चारधरी श्री क्षेत्र हे गाव आहे। आमच्या संपूर्ण गावावर या पावन दरबारामध्ये हनुमानजीची छायाचित्र कायम आमच्या लोकांसोबत आहे। आणि कुठंतरी विकासामध्ये थोडीफार मंदी आली असेल, परंतु या नवीन पिढीच्या माध्यमातून आम्ही या एक नवीन चेहऱ्यांना संधी देऊन आम्ही विकासाचा मार्ग कुठंतरी रिकामा करण्याचा प्रयत्न करत आहोत। नक्कीच यांच्या माध्यमातून आमच्या गावकऱ्याच्या सहकार्यामधून आम्ही या विकासाला पुढं घेऊन जाऊ आणि विकास खरंच समृद्ध श्री क्षेत्र चारधरी हे गाव
पहिलं कोणचं गाव होतं हे न ओळखू येण्याजोगं गाव आम्ही या सर्वांच्या माध्यमातून करू आणि कुठलाही राजकीय देश न बाळगता सर्व गाव हे एकजुटीने सर्व प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठल्याही निवडीमध्ये असो एकजुटीने चालतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही हा नक्कीच विकास पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. साहेब शेवटचा प्रश्न आहे. या गावच्या उपसरपंचपदी आसारामजी मुंडे आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी युवराजी मुंडे यांची निवड झालेली आहे. तरी आपण गावाने टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवतील का? निश्चितच सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराजजी मुंडे आणि नवनिर्वाचित उपसरपंच आसाराम मुंडे हे निश्चितच सर्व गावाच्या जी अडीअडचणी ज्या असतात त्याच्यावर विशेष लक्ष देऊन ते गावचा कारभार हाकतील यात कुठलीही शंका नाही. सदरील गावकरी जाम खुश आहेत आणि ते सांगतात की नक्कीच हे 72 जोडीच्या माध्यमातून आम्ही जे यांना लोकप्रतिनिधी केलेले आहे ते एक गाव शाळा चारदरी हे नामांकन प्राप्त करून या बीड जिल्ह्याच्या भूमीवर किल्ले धारूर तालुक्याच्या धर्तीवर एक आदर्श गाव करून दाखवतील अशी प्रक्रिया लाईव्ह दिव्यला माहिती देताना चारदे येथील समस्त गावकरी बोलतात. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिव्य, बीड.